इकडे हे सर्व आहेत ना मंडई यांना मूड बोलतात आपल्याकडे. मूड आता काय छान अशी बनवलेली तिवाई. ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात शेती कशी केली जाते कोकणामध्ये बघा. आपले पिकलवणी कशी होते ते बघा ना. कुठला खत आहे हा? युरिया. युरिया आहे बघा, साखरेसारखा आहे, मस्त जबरदस्त. याच्यात पाऊस पडला तर लगेच पाणी हे होतं ना, विरघळतो ना. हा हा, युरिया मारतात बघा. नांगरावरची शेती कशी केली जाते ते बघा. नांगर पुढे तात्या आणून काय पहिली फोड होते ना काय. हा 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 हा, अच्छा बेर, नंतर बेर 4 वेळा. बापरे, हा फायनल आता राऊंड आहे. अच्छा फायनल आहे राऊंड. अच्छा चिखलीचा राऊंड, फायनल राऊंड. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी गावी आले कोकणामध्ये आणि आता कसं भात लावणीचा सीझन चालू आहे ना, तर आज आपण ना कोकणात ना ट्रॅक्टरच्या सहाय्याने भात शेती कशी केली जाते ते तुम्हाला आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवता येणार आहे. त्याच्यात पावडा पण आहे. चाललो आपण आता शेतावरती शेत लावण्यासाठी. वाडी छान अशी बघा. सध्या तरी असा वाडीमध्ये जास्त लोक नसतात, म्हणजे सणासुदीच असतात, फक्त गणपती आणि पालखीला. इकडे पण आता लोक भात लावलेले. दाडपट्ट्यामध्ये पाणी झालं ना, पाऊस लागला की लगेच पहिला दाडपट्टा लावून घेतात. छान असा दाडपट्टा, दाडपट्ट्यामधली भात शेती. आणि छान अशी आमची वाडी पाहायला भेटते इकडे. वाडीतली घरं, कौलारू. छान असा हनुमंताचा मंदिर समोर आमच्या वाडीमधला. तर मंडळी आपण आज ना भात लावणीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधुनिक शेती म्हणजे तंत्रज्ञानावरती केली जाणारी शेती, म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाणारी शेती आपल्याला पुढे पाहायला भेटते. मग पुढे माणसं आहेत आपली दाढीवरती बसले. दाढ त्याला बोलतात गावाकडे, कोकणामध्ये दाढ. काही ठिकाणी वेगवेगळे ते असं बोलतात. काय बघू त्यांना विचारूया आपण. तरवा आपल्याकडे दाढ बोलतात ना, तर काय ठिकाणी तरवा बोलतात आणि आपल्याकडे दाढ बोलतात त्याला. छान अशी की दाढ काढल्यानंतर मग भात लावायला सुरुवात होईल. आधुनिक शेती म्हणजे तंत्रज्ञानावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरच्या सहाय्याने. काकी काय बोलतात, बरे आहेत ना? ट्रॅक्टर हा पुढे, ट्रॅक्टर हा पुढे आहेत. मधुदा पुढे, काकी विकी सर्व आहेत तिकडे. आव्हान झालं बऱ्यापैकी मस्त छान असं. आणि मला पण शिकायचं आता मूठ बांधायला. मला मूठ बांधता येत नाही. ओके बघा आव्हान कसं काढण्याचं चालू आहे प्रोसेस. दाढ काढते वेळी एवढा पाणी तरी पाहिजे. तर पाणी नसेल तर मग ते दाढ करायला मजा नाही एवढी. पूर्ण माती असते त्याला. इथे हा कोणता पीक आहे आपला म्हणजे भाताचा? रत्नागिरी 8. रत्नागिरी 8. ओके. अच्छा, ते सुवर्ण गेलं सर्व. अच्छा ओके ओके. रत्नागिरी 8 आहे. रत्नागिरी 8 दाढ करण्याची प्रोसेस चालू आहे इकडे. मयूर मस्तपैकी आव्हान काढतोय बघा कसा. आव्हान शिकलास मयूर? 2 हातानं काढतोस काय? 2 हातात. अरे वा वा, छान मस्त. पाणी कामगारांची बाहेर घ्या. हां हो, पाणी खातेवाले आपले जे आपल्याला वाढीसाठी पाणी सोडतात तिकडे बाईट घेऊया त्यांचा थोडंफार कसे काढतात ते बघूया. आणि इकडे हे सर्व आहेत ना मंडई यांना मूठ बोलतात आपल्याकडे. मूठ. आता काय ठिकाणी मध्ये काय ठिकाणी काय बोलतात ना, मूठच बोलतात ना. काय वेगळी पद्धत असं काय बोलायची, पण ते कमेंटवरती सांगा आम्हाला. तर हा बघा मूठ आहे छान असा, मस्त बांधलेला आहे बघा. ते बरे आहेत ना. बघूया कसं आव्हान काढतो ते दाखवा जरा आम्हाला. आव्हान हां आव्हान काढा 2 हाताने. वा शाबास. आणि इकडे आहे ना हा फलडा. हा बघा आपला फलडा बघा कसा आहे. आता ती तिरवय काय त्याला बोलतात तो? नाही दुसरा तो असं ना आपला इरला गेला, ती पद्धत गेली. हा इरला. आता सध्या फुलडे आहे प्लास्टिकचे ह्याचे. इरला लय भारी होता मस्त. मूठ खूप सारे बरेच सारे जमायचे. नंतर हा दाडसा, ह्याला दाडसा बोलतात. छान असा. ही सर्व पूर्ण शेती आहे, पाण्याकडची शेती इकडे, मानवल शेती. आणि आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने कशी नांगरणी केली ते पण आपण दाखवणार आहोत. तर आता आपण जाऊया थोडंसं आव्हान काढूया बघूया. तिवय एक दाखवूया. तिवय कुठे एकच आहे बघा. तिवय बघा मंडळी. तिवय कशी आहे बघा. ही बघा लाकडाची पण असते, लोखंडी पण असते. ही तिवय छान अशी. एवढीच आहे तिवय नाही? मला कुठे बसायला? बस चल ठीक आहे. मंडळी आपल्याकडं ना लाकडाची तिवय बघा छान अशी बनवलेली आहे. तिवय आपण आता आव्हान काढूया थोडा. मी खूप वर्षांनी शेतीला वाकलोय पण घ्यात ना मस्त. मस्त आव्हान असं तुटायला पण नको मध्ये. अखंड निघायला पाहिजे. मला मयूर असा ना, मयूर मूठ बांधायला शिकवणार आता. मयूरला नाही येत. मयूर नाही तुला? अरे मग कशी बोलाच मला येतो म्हणून. आव्हान काढता येतं, बांधायला येत नाही. बसायला लागतो. दाडसा जरा हे आहे काय झाड काय बोलतात त्याला? कळची बाजू येते ना तू. ओके. हा आता गोटायला हवं ना.
त्यामुळे ओके बस एवढा अजून घेऊ बस 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 कसं फिरायचं काकी जर सांगा हो मला बघा हा, असा घे अच्छा ओके घ्या. हा, आणि इथं बोट नाही इथं हा, हा जात टाक हा, ओके ओके हा. शाबास आला आला मूड बांधा आला शिकला बसा जा तुम्ही आता मूड जमा करा दोन चार काढतो जरा हा बाकीची माणसं कुठे गेली सर्व हा येतील फॅमिली गेली कुठे हा पहिली गुरे बिरे बांधून येतील अच्छा भातला ओके गुरं बिरं बांधून आज मालवणी कधी आहे मग टाइम आहे अजून. आज सुरुवात केलेली आहे पहिली अच्छा आजच सुरुवात केलेली आहे भात लावणीला गावाकडे पाऊस येऊन जाऊ नये छान पाऊस आहे असं सरीवरती पाऊस हा संदेश त्यांच्या तो शिकला तू येतो तुला येतो म्हणता ना नाही तुला नाही येतो म्हणता आता बरीचशी लोक ना शेती करत नाहीत आता हम्म. आपल्या गावाकडे हम्म. का करत नाही आता काय माहित नाही रेशनिंगचं दुकान असं भेटतं ना फुकट हम्म. ते सर्व गव्हर्नमेंटनी दिले ना 4-4, 5-5 किलो भेटतो मग शेतीकडे दुर्लक्ष कमी आहे योजना बंद करायला पाहिजे पाहिजे ती बंद लोकांना जरा समजायला पाहिजे असं मंडई आत्ताच थोड्याच वेळात आपल्याला आवन बिवन काढून झालेलं आहे छान असं आणि आता लोक सर्व जेवणाच्या ह्याच्यावरती गेले जेवणाचं म्हणजे जेवणाचा टाईम झाला आहे दुपारचा असं 1:30-2 वाजलेले आहेत लोक चालले जेवायला आता म्हणजे शेताच्या बांधावर जेवणाची मजा आहे ना ती वेगळीच असते ती थोड्यात आपल्याला अनुभवायला भेटेल इकडे आपण आहोत चोंड्यामध्ये हा चोंडा आहे पूर्ण असा मोठाच्या मोठा पाऊस पण पडते मस्त गावाकडे असा येऊन जाऊन रिमझिम असं लोक सगळं जेवायला चालले जाऊया आपण आता त्यांच्याकडे जेवायला जाऊया तिकडे काय काय जेवणाचा भेद काय आणलेलं आहे बघूया जेवण्यासाठी पाणी बघा पुष्कळ पाणी आहे पाणवल शेतीमध्ये ना खूप सारा पाणी आपल्याला पाहायला भेटते आणि हा इकडे वाल आहे वाल्यावरती आता हातपाय धुण्यासाठी चाललेत मस्त छान अशी हातपाय धुत आहेत एवढी बरीच माणसं असली ना भात लावायला तर बरं वाटतं असं लगेच पाता पण लगेच म्हणजे लावून पण लगेच असं होत असतं पाय जाते बांधण्याखाली ते हा नाटा पडला बघा इथे नाटा पडला आता गेला पाणी जिरपून जातं होल पडला की त्याला नाटा बोलतात त्याच्यात दगड बिगड टाकली ना तर ते लिपतो पूर्ण बघा आपल्या जेवणाच्या जेव्हा तांदळाची तर भाकरी आहेत पुढे आपल्याला नाचण्याची भाकरी हे बघा अशी नाचण्याची भाकरी हां ही बघा नाचण्याची भाकरी पौष्टिक हा सर्वात पौष्टिक भाकरी काय आणलं आहे मयूरने मुगाची भाजी आणली मूग भात मस्त छान असं कसं वाटतंय मयूर असं शेताच्या बांधावर जेवायचं ते वेगळीच मजा ना वेगळे ते घरात अरे पाऊस नको याला पाऊस नको फक्त याला पाऊस आला की सगळं जेवण घे बोलतायत गेला नाही येईल पण कसं वाटतंय भाऊ एक लय भारी ना तू मच्छी नाही खात का ब्राह्मण आहेस वा 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 चिकन खातो अंडी खातो मधू आता पुढे मस्तपैकी छान असा बोंबील वांगा असा जबरदस्त आणि आपल्याकडे आपल्याला पण आहे बघा इकडे छान तांदळाची भाकरी भात बीत नाही मधू आता नंतर भात आहे ओके इकडे भात पण आहे मस्त छान असं पहिली भाकरी त्या मंडळी जेवायला मस्त छान असा आमचा मयूर बघा पावसातून जेवतोय भात आणि पाणी जाऊन मिक्स होतोय डाळ सर्व हा तर काय नाही त्याच्याकडे खोलला नाही काय नाही भिजायचं आहे हो जबरदस्त जाम जबर जेव 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 भारी वाटतं ना पण इकडं असं बांधावरती जेवायचं शेताच्या मजाच भारी हो पाऊस फक्त नको पाहिजे ना थोडेफार भात लावणार आहोत भात लावण्याचा आनंद पण घेणार आहोत छान असा जेवायचा आनंद जो भात शेती म्हणजे म्हणजे भाताच्या बांधावरती जो जेवणाचा अनुभव आहे ना आज किती वर्षांनी मला छान असा अनुभवायला भेटला तो इकडे बघा सर्व मंडळी चालले जातात जेवून पुन्हा एकदा चोंड्यामध्ये भात लावण्यासाठी पाऊस बघा कसला मुसळधार पडतोय ना अभि आता मासा बिसा काय भेटणार नाही ना फुल आहे ना आता कमी असेल तर भेटू शकतात ना अच्छा ओके ना उतरणीचा मासा भेटेल बोलतोय जेवण मस्त छान असं झालेलं आहे आणि पावसाचं पण आगमन छान झालेलं आहे असं इकडे भात लावणीसाठी आणि आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात शेती कशी केली जाते ते बघा आपण आज पाहणार आहोत
इकडे पुढे ट्रॅक्टर आपल्याला छान असं दिसतंय. चिखलवणी झालाय मस्त जो चिखलवणी. बघा पाय कसे जात आहेत आतमध्ये. जाम जो पाय जातात आतमध्ये. लय भात लावायला मजा येईल अशी. पुढे आहे आपला बाब्या. ट्रॅक्टर चालू करतोय आता. स्टार्टर बिटर मारायला लागतो बघा कसं. ट्रॅक्टरची थोडी माहिती सांग आपल्या बाब्या. काय डिझेलचं आपल्या डिझेलचं आहे ना. हा 9 HP. ओके. तर आता हे खाली आहे ते पाता आहेत ना त्यांचे म्हणजे ते. अच्छा अच्छा ओके. अच्छा चिखलवणी करते हे लावायचे आणि ते दुसरे वेगळे असतात का असं. ते पण आहे. हां 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 हां. नाजूक आपल्याकडे दगड आहेत थोडे थोडे. हां हां हां. वाकडे होतात. अच्छा 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 ओके ओके. मस्त बघा ह्याला धार पण असेल जबरदस्त. आणि हा एक्सिलेटर दाखवते माहिती सांगतो थोडीफार. बघा स्टार्टर कसा मारतोय बघा. अरे एका याच्यात चालू झालेला आहे ट्रॅक्टर आपला. आता कसा चालवणार आहे बघा. ट्रॅक्टरच्या सहाय्याने भात शेती कशी केली जाते कोकणामध्ये बघा आपले. हे काय तर वडलास घेर. अच्छा घेर पण आहेत का. अच्छा रिवर्स पण आहे. ओके. तर म्हणजे ह्या ट्रॅक्टरला घेर पण आहेत. पहिला दुसरा आणि रिवर्स पण आहे. हे बघा कशी चिखलवणी कशी होते ते बघा ना. खतरनाक. हे बघा मस्त वेगळी. आणि चिखल बघा पाठी कसं झालं आता. हे बघा आपण चिखल बघायला जाऊया. हे बघा चिखल मस्त. याच्यात ना भात असा भाताचा आवा असा हे टाकला जातो असा. मस्त चिखल झालेला आहे छान असा. आता हे बघा आपण जाऊया पाठीकडून. आता एका साईडीने बांध घ्यायला लागतो असं बघा. इकडे नाटा पडलाय. हा बघा नाटा कसा पडलाय बघा. हे नाटे असे नको पडायला बघा. नाट्यामधून परत पाणी जातं मग याच्यावर दगड बिगड मारून ना त्याला लिपायचा असतो. पूर्ण जाम करायचं. आणि आता थोड्याच वेळात नाही हे मूठ बीट आता बांधावर आणून ठेवणार इकडे. हां 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 हां. असे बांधावर ठेवले ना मग सोयीस्कर भेटते असं लावायला लगेच असं. पाठी माणसाने लगेच देता येतात ते मूठ असते. मस्त. आणि साईडला आपला परा आहे. परा हे बघा. परा केवढा मोठा आहे बघा. बघा परा. पराला पाणी बघा किती आहे. जवळ पाणी आहे. हो 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 पाणी पाच. बघा पूर्ण अंगाची मसाज होते. पूर्ण शोल्डर हलतात ना एवढे. चांगली झोप. रात्री झोप चांगली लागते बोलतोय. काय ते सुरेश दादा पुढे खत मारताय दोघी. आता मयूर पण आहे पुढे. बांधांवरतून मूठ ठेवतोय असं. ते पण बघूया आपण. आपल्याकडे खोलला नाही फक्त छत्री आहे अशी. बघा मयूर. बघा मयूर कुठे ठेवणार आता हे मूठ. बांधावर ठेवायचे. हा बांधावर ठेव ठेव ठेव. बघूया कशी ठेवतोस ते. बघा मयूरने मूठ घेतलाय ना असे. आणि आता बांधावर असे ठेवायला लागतात. कसे ठेवतो दाखव जरा. शाबास. ओके सोप्पं मस्त जबरदस्त. चला आता पुढे ना भाताला ते हा कोणता खत मारतात दादा काय माहिती आहे तुला. युरिया. ओके युरिया मारतात. युरिया. दादा कुठला खत आहे हा. युरिया. युरिया आहे बघा. साखरेसारखा आहे मस्त जबरदस्त. ह्याच्यात पाऊस पडला तर लगेच पाणी हे होतं ना विरघळतो ना. हां हां युरिया मारतात बघा. हे का मारायला लागतो असं. हे का मारतात असं माहिती आहे. भातासाठी म्हणजे त्याला चांगला. हां 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 कणीस चांगला येण्यासाठी. ओके. हे बघा मस्त असा युरिया मारतात छान असं. फटाफट मारायला लागतं. ते पूर्ण असं ना ते भिजलं ना पावण्यामात ते वाट लागते याची. सर्व फास्ट मारतात ते. ह्याच्यामधले मूठ इकडचे तिकडे घेऊन जायला लागतात. दाडशामधले मूठ आहेत ना ते तिकडे घेऊन जायला लागतात. बघा असे जमून म्हणजे लावण्यासाठी. आता सर्व मंडळी चालले जातात भात लावायला. चला हो हो चला भात लावाय चला. हा डोक्या उघ्या पोरा. डोक्या उघ्या भिजशील जो आजारी पडशील. चिखल मस्त झालाय ना असं. बघा ना शोल्डर बघाल ना तुम्ही बघा घालतात बघा दोन्ही पण. व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट असं. तर घे देवाचं नाव आणि भात लाव. सुरुवात कर. शाबास. बघा कसे भात लावते तिकडे छान अशा. आणि इकडे परा बघा. पर्याला पाणी बघा किती आहे. खूप साऱ्या पर्याला पाणी इकडे. आणि भात लावणी बघा कसं आहे. गावाकडची आपली भात लावणी मस्त छान. पाऊस बघाल ना तर बघा मस्त कसा पडतंय बघा ना. त्या सोन्यामध्ये पाऊस पडतो त्याच्या ते पावल्या बघा मला भारी वाटतात त्या. टिप टिप पाणी पडतंय तसं.
आपण आता ना भात खायला उतरलो आणि पाणी बघायला मस्त कॉफी चाय चाय बघा चाय 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 सारखा पाणी आहे बघा मस्त कलर चाय दुधाची चाय बघा मस्त भात लावतो मयूर मयूर ठीक आहे आता मी लावतो जर भात एका हवेमधलं अंतर बघा एवढं असं पाहिजे असं थोडं जास्त घट लावलं तर काकी काय होतो भात मग ते कापायला प्रॉब्लेम होतो ना भात कापणीच्या वेळी हां आव्याला पण चांगला फुटतो बरोबर ते बघा मस्त अशी भात लावणी छान अशी मधुवाताची लावणी आपल्या भात लावणी आवे बघा कसे छोटे चार असे 5 काय बोलतात त्यांना काय बोलतात ते रे काडी 4 ते 5 अशा काड्या घ्यायच्या आणि टोसायचं असेल जास्त पण घट नको असं घट लावला तर मग आता आवा पण आता जास्त साईज पण त्याची मोठी होणार असे 4 कांड्या घेतल्या की कापायला पण व्यवस्थित असतो आणि आपण 7-8 घेतल्या कांड्या तर कापायला ते मग विल्याने प्रॉब्लेम होत असतो बघू दे जरा ट्रॅक्टर जरा तिकडे फिरवायचा जाग्या घासव हा फिरव जाग्यावर फिरव ह्या वाऱ्याना वारा फिरव हां आता समजा ट्रॅक्टर धरतोय तो बघा असं धरतोय मुंबईवरून आला खास भात लावायला आहे खास पाऊस किती पडला आणि बघा पाणी बघा किती आलं खूप सारं पाणी आलं इकडे बघा हा सर्व पर्याला पाणी जाऊन मिळतं इकडे भात शेती बघा किती पूर्ण डुबल्यासारखी असेल ना डाव्या पुढे चालत इकडे आता आमचा रोड नवीन होतो छान असं आता पुढच्या वर्षी होईल याचं कॉन्क्रिटीकरण म्हणजे नदीवरती यायला आम्हाला टेन्शन नाही आहे बघा परा बघा आपला आता ही मोरी पण नवीन बनवलेली ब्रिज असा छान असा आपला ब्रिज बघा कसा छान असं पाणी बघा किती गडूल पाणी आत्ताच आलं जस्ट बघा खतरनाक वाटतं हे या पावसात 2 वेळा तो बांधण फुटला होता बांध लावलं नाही प्लॅस्टिक टाकलं 2 वेळा फुटला होता 2 वेळा इकडे बघा सोंड्याची नुकसान बघा भात शेतीची किती होते मग पर्यातला पाणी सर्व ते गडूल येतं ना घाण सर्व हे पर्यामध्ये जात असते पारंपरिक शेती म्हणजे जी नांगरावरती शेती केली जाते ना तिकडे आपण आलेलो तिकडे आता नांगरावरची शेती कशी केली जाते ते बघा नांगर पुढे तास चालू आहे पुढे तासच चालू आहे ना हे आता चिखली अच्छा चिखली चालू आहे तास झालेलं आहे आणि चिखल चालू आहे इकडे आमचे ताते आहेत ना ते मस्तपैकी भात लावणी चालू आहे त्यांची पुढे काकी आहेत आणि दुसऱ्या काकी पण आहेत तिकडे आणि मस्त बघा दारापडची शेती अशी लवकरात अशी लावून घेतात लोक पाऊस पडला की हां तर ते गाणं बिणं बोल जरा मस्तपैकी असा नाही त्यांना नाचाची गाणी जास्त येतात नाचाची हां गणपतीचं नाचात दणकावणार आहेत ते हां इकडे अरुण दादानी मस्त नांगर धरलंय छान असं पारंपरिक अशी शेती म्हणजे जी नांगरावरती शेती केली जाते ना खरं चिखल हे नांगरावरतीच आहे तुम्ही तरी बराचसा आमच्या काकीने इकडे दारपट्टा चेपलेला आहे किती अजून शेती आहे हो तुमची 4 सोंड आहेत म्हणजे तुम्ही 2 खंडी तरी काढत असाल एक खंडी ओके खंडीची गणती आपल्याला एवढी माहीत नाही 20 म्हणजे 20 मन म्हणजे 1 खंडी असतं 1 खंडी असे पिकवतात चला ठीक आहे तेवढ्या पुरतं 2 माणसं तर बस झालं 2 माणसांना असं 2 माणसं बस दीपियाला बोलवायचे ना शेत भात लावायला नाही येत ना तो कंटाळतो तुझं हां छान अक्षर किल्लारी जोडी आपल्याला बैल पाळायला भेटतात मस्त असे काळू अच्छा हा हो मस्त अरुण दादा नांगर पुढे धरलं छान असं हां हे पण रिक्स आहे थोडं म्हटलं भारी नांगर पडून धरणं ना कुठं बैलाला पायाला पण लागू नये ते फालेट उलट हे सर्व काळजी घ्यायला लागते गोष्टीची हो अरुण दादाकडून आपण थोडंफार जाणून घेऊया कसं काय पहिली फोड होते ना काय
हां 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 अच्छा बेर नंतर बेर अच्छा ओके 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 त्या सर्व गोष्टी अशा करायला 4 वेळा बापरे हा फायनल आता राऊंड आहे अच्छा फायनल आहे राऊंड अच्छा चिखलीचा राऊंड फायनल राऊंड बैल बघा आता तिथं जागेवर कशी फिरतील बघा एक नंबर हो ना आले आले पण शांत बैल छान आहे तसे चूक मारायला नाही तर किल्लारी जोडी छान मस्त वाटते जोकाट थोडे त्यांच्या मानेवरती असं असतं आणि पाठी येतो नांगर हो 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 त्यांना ते कासरे पण मस्त घेतले असं म्हणजे त्यांनी काय खाऊ नये ना असं हो 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 इकडे या भात शेती काय कशी असते काय आव्हान काढलं आपण त्याच्यानंतर काय लावणी ओके झालं ते पिकेल तेव्हा कापायचं किती महिन्यात तरी आपले हे पिकतं दिवाळी म्हणजे 3-4 महिने अच्छा ओके ओके हा कुठला आता भात आहे आपण हा करतोय ना हे हा रत्नागिरी 8 अच्छा रत्नागिरी 8 आहे का सर्वजण रत्नागिरी 8च वापरतात आता मी आता मधुवादा खाली गेलो होतो त्यांचा पण रत्नागिरी 8च आहे चांगला आहे ना असं आहे का ओके ओके लोंबीला चांगला आहे बघा लावणी छान अशी चला ठीक आहे म्हणजे आपण भात लावणी पण छान अशी पाहिली गावाकडची म्हणजे ना आपण आता नांगरावरती शेती कशी केली जाते ते पण आपण पाहिलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथे सांगतो आवडला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे बाय धन्यवाद